महिषासूर हा एक असुर राक्षस होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नाव रंभ असे होते. रंभ हे सप्तर्षींमधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे तेव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे. संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो. महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली, ब्रह्मदेवाची भक्ती केली व त्यांच्याकडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. पण ब्रह्मदेवाने ते नाकारले. मग उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एका दैवी शक्ती असलेल्या एका स्त्रीच्या हातून होईल, जिला 4 पेक्षा जास्त हात असतील. ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्रपद बळकावले. शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एका शक्तीची उपासना केली आणि यज्ञकुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली. तिला सर्व देवांनी एक शस्त्र दिले आणि त्या दैवी शक्तीला 18 हात तयार झाले. प्रत्येक हातात शस्त्र देऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली, जे पार्वतीचे एक रूप समजले जाते. महिषासुरापाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले. त्यात या सर्वांचा देवीने पराभव केला आणि त्यांचा वध केला. त्यानंतर महिषासुराने अनेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध केले. सह्याद्री पर्वतरांगेत 7 शिखरावर देवीने युद्ध केले आणि हे युद्ध पूर्ण 9 दिवस चालले. देवीने महिषासुराचा त्रिशूळाने शिरच्छेद केला आणि तेव्हापासून महिषासुराचा वध करणारी, महिषासुराचे मर्दन करणाऱ्या दुर्गा देवीला महिषासुरमर्दिनी असे नाव पडले. देवीने महिषासुराचा वध सप्तशृंग गडावर केला असंच आपण बहुतेक ठिकाणी ऐकतो, वाचतो, पण हे खरं नाही. कारण देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर तिथं विसावा घेतला. खरं तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक कुंदल गाव म्हणून एका गावात छोट्याशा टेकडीवर देवीने महिषासुराचा वध केला आहे. त्रिशूळाने महिषासुराचा शिरच्छेद केला असता या ठिकाणी धड व शिर वेगवेगळे झालेले पाहायला मिळते. हे युद्ध 9 दिवस चालले. पण महिषासूर हा ऋषीगणातील वंशज असल्यामुळे महिषासूर देवीला शरण गेला आणि लोक उपकारासाठी पुन्हा शक्तीच्या स्वानंदाने व स्वेच्छेने देवीने पुन्हा महिषासूरला वरदान दिले की तो गाव शिवाला व गाव कुसाला राखणदार म्हणून गुप्त कार्य करील आणि माझा धाकटा भाऊ असं लोक मानतील. कोणीही देवी देवता त्याच्या कार्यात बाधा टाकणार नाहीत. त्याच्या कार्यात त्याच्या शक्तीपुढे कोणी देवी देवता त्याची बरोबरी करू शकणार नाहीत. वेळप्रसंगी त्याच्याच कुळातील व देवगणातील दैवी शक्ती त्याचा उद्धार करेल. बरेच दिवस लोटले, पण देव असो की मानव, थोडी सवलत भेटली की त्याचा अहंकार वाढतो. पाहिजे तेव्हा आपले रूप पालटून त्याने पुन्हा एकदा गाव शिवातील प्राणीमात्रांना छळायला सुरुवात केली. पीक पाणी शेतीमालाचा उध्वंस सुरू झाला. कितीही केलं तरी महिषासूर असुरच, एक जनावरच. त्याचा गर्व वाढला की मी स्वतः आदिशक्तीचा भाऊ आहे आणि कोणी देवी देवता माझी बरोबरी करू शकत नाही. महिषासूर आपले कार्य विसरून असुर गतीत आला. देवीच्या सांगण्यावरून भूतांचा अधिपती वेताळने महिषासूरला धडा शिकवण्याची इच्छा व्यक्त केली. देवीने मान्य केले. वेताळने एका गवळ्याचे म्हशी राखणाऱ्याचे रूप धारण केले. डोक्यावर कडब्याचा भारा घेऊन चालला असताना महिषासूर त्याला आडवा झाला. गवळ्याचं रूप घेतलेल्या वेताळने त्याला समजावले की आमची राखणदारी करणं सोडून तू आम्हाला त्रास देऊ नको, अन्यथा मला आडवा गेला तर माझ्या रागाला सामोरे जाशील. पण उन्मत्त झालेल्या महिषासूरने त्याला 2-2 हात करण्यास ललकारले. त्याचा गर्व हरण करण्याची वेळ आली होती. महिषासूरने गवळ्याला धडक मारली, पण धडक मारता क्षणी महिषासूर मूर्छा येऊन पडला. वेताळ हसू लागला आणि महिषासुराचा गर्व हरण झाला व मूर्छेने ग्रासलेला महिषासूर देवीचा धावा करू लागला. तेव्हा त्या ठिकाणी 18 भुज अवतारी आदिमाय शक्ती प्रकट झाली आणि वेताळास सांगितले की महिषासूरला उपदेश देऊन सनात करावा आणि त्याला सन्मार्गी लावावा.
वेताळाने आपले मूळ रूप प्रकट केले आणि महिषासुराला कर्णबीज मंत्र देऊन उपदेश दिला आणि देवकार्यात सदैव देवाचा दर्जा देऊन महिषासुराला एक नवीन अवतार दिला. महिषासुराचा अंत होऊन एक रेड्याच्या प्रकृतीतील, एका खडकातून शिंगाला वाकडा, डोळ्याला गारोळा, पोटाला ढेबरा, शेपीला चवरा अशी शेंदुरी मूर्ती प्रकट झाली. वेताळाने आणि देवीने त्याला म्हसोबा नाव दिले आणि वेताळ हे म्हसोबाचे गुरु झाले. अशा प्रकारे दुर्गा देवीचे नाव महिषासुरमर्दिनी प्रचलित झाले. या कुंदल गावात म्हसोबाला 2 प्रकारे पूजण्याची प्रथा चालू झाली. एक गाव शिवावर आणि दुसरं शेतीच्या बांधावर. शिवाची व जमिनीची राखण करून भक्तांचे दुःख निवारण्याचे कार्य म्हसोबाने हाती घेतले. आजही कुंदल गावात टेकडीच्या लगत नदीमध्ये एका शेतीच्या बांधावर म्हसोबाला उपदेश मिळाला म्हणून हे ठिकाण म्हसोबाचे मूळ ठिकाण मानले जाते. पण ज्या ठिकाणी उपदेश मिळाला त्या ठिकाणी जलदेवता म्हणजेच 7 आसरा, कुमारी, धनदा, नंदा, विमला, मंगळा, बला, लक्ष्मी अदृश्य रूपात उपस्थित होत्या. त्यांनी वेताळाकडे मागणी केली आणि आम्हालाही वर दे असे सांगितले. तर त्यांनाही असा वर दिला की जिथे जिथे म्हसोबाची प्रतिष्ठापना केली जाईल त्या ठिकाणी तुमची देखील प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येईल. सुवासिनी व लहान बालके, कुमारिका यांच्यावर तुमची नेहमी कृपादृष्टी राहील. आजही आपण कुंदल गावात गेलो तर गावालगत टेकडीवर म्हसोबाचे मंदिर व शेजारी सप्तशृंगीचे मंदिर पाहायला मिळते. म्हसोबाचे मुख फक्त शिर मंदिरात आहे व ते वणी गडाकडे तोंड करून आहे आणि बाकीचे धड मंदिराबाहेर बघायला मिळते. अशी आहे महिषासुरमर्दिनी आणि महिषासुराची पौराणिक कथा. अशाच आपल्या देवी देवतांच्या पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे आम्हाला नवीन नवीन पुराणातील गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.